वटपौर्णिमा, ज्याला वटसावित्री व्रत देखील म्हणतात, हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे. तात्विक दृष्टिकोनातून वटवृक्ष दीर्घायुष्य आणि अमृतत्वाचे प्रतीक म्हणून देखील स्वीकारलं जातं. वटवृक्ष हे ज्ञान आणि दीर्घायुष्य अमरत्वाचे प्रतीक देखील स्वीकारलं जातं. भगवान बुद्धांचा याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं, म्हणून पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करणे हा व्रताचा भाग झाला आहे. कथाक्रमाबरोबरच स्त्रिया उपवास करतात आणि पूजा करतात आणि परिक्रमेदरम्यान वटवृक्षाभोवती सुताचे धागे गुंडाळतात. एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचं प्रतीक झाडाभोवती एक औपचारिक धागा बांधून दर्शवते. या वर्तमान एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान याची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरण शास्त्राच्या दृष्टिकोनाचं महत्त्व विशेष असल्याचं त्याचा विषय कुठला व्यक्त करणे हा पूजेचा एक हेतू आहे. अमरावती जिल्ह्यात राजनंदी ब्रायडल अकॅडमी अँड सलून यांच्याकडनं वटवृक्ष दिनानिमित्त वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे आयोजन प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नंदिनी बोरमारे यांनी केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित झाला. यावेळी सर्व महिलांनी वटवृक्षाची पूजा अर्चना केली व यावेळी त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा दिली. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश सुद्धा यावेळी देण्यात आला. या आयोजनात महिलांसह फोटोग्राफी संकेत भेंडे यांनी सुद्धा सहभाग नोंदवला व त्यांनी याकरता सहकार्य देखील केलं. जन्मत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर घोळमळे यांची रिपोर्ट अमरावतीहून.